भाऊ जरा आरामात, इतकं सहन होत नाही. नमस्कार मित्रांनो. आजपर्यंत समीरने मला फक्त प्रेमाने मिठी घातली होती आणि कपालावर चुंबन दिलं होतं. यापेक्षा जास्त काहीच घडलं नव्हतं. कारण मी त्याला पुढे जाऊच दिलं नव्हतं. पण त्या फोटो पाहिल्यापासून माझ्या मनात एक उद्रेकनाल सुरू झाला होता. आता माझ्या मनात समीरसोबत त्या फोटोमध्ये पाहिलेल्या सर्व गोष्टी करायची इच्छा होती. म्हणून मी त्याला एका मानाब रेस्टॉरंट घेऊन गेले. यावेळी आम्ही दोघेही थोडे निहाणार खुले अंशान होतो. तिथेच आम्ही त्या सर्व गोष्टी केल्या ज्या मी फोटोमध्ये पाहिल्या होत्या. मी आनंदित झाले, पण समीर शांतच राहिला. तो माझा हात पकडून जवळ ओढत होता. मला कळलं की तो अजून तयार नाही, पण मी काहीच केलं नाही. त्याने माझं डोकं झुकवायचा प्रयत्न केला, पण मी "खा नको, आत्ता नको" म्हणाले. वेटरपणा पुन्हा येणार होता. कदाचित मी स्वार्थी झाले कारण माझा हेतू पूर्ण झाला. किंवा मी स्वतःला स्वार्थी मानू शकत नव्हते. जेव्हा तुमचं कार्य पूर्ण होतं, तेव्हा इतर सर्व निरर्थक वाटतं. समीर माझ्या हाताला धरून विनवू लागला. शेवटी मी डोकं झुकवलं. तो आनंदात हलुवार हलत होता. नमस्कार मित्रांनो. तुमच्या आमच्या कथेत स्वागत. 20 वर्षांपर्यंत माझं जीवन स्थिर होतं. समीर नावाचा माझा बॉयफ्रेंड होता. तेव्हा मी त्याला फक्त वारान भावासारखं मॅलान मानत होते. माझे वडील जुन्या विचारांचे आणि कठोर होते. पण काल बदलला आणि लोक मुलांच्या मनाप्रमाणे वागू लागले. मला लग्नापूर्वी काहीतरी करायचं होतं आणि मला संगणकीय डेटा विश्लेषक म्हणूनची नोकरी मिळाली. ऑफिस जवळच होतं. मी पायी जात येत असे. त्या नोकरीत मला 3 महिने झाले होते. तेव्हा मला ₹5,000 मिळत, जे आजच्या पैशात मग काहीच नाही. पण तेव्हा मोठी रक्कम होती. मी ते पैसे आई-वडिलांना भेटवस्तू घेण्यात खर्च केले. माझ्या आयुष्यात खूप आनंद होता. काही दिवसांपासून 2 मुलं ऑफिसच्या वाटेत मला पाहत होती. मी त्यांना दुर्लक्ष केलं. ऑफिसमध्येही अनेकांनी मला प्रेमप्रस्ताव किंवा दिले, पण मी कोणालाच प्रतिसाद दिला नाही. मी समीरसोबत कोण निष्ठावान आणि कोण होते. एके दिवशी ते मुलं एका व्यक्तीला मारताना दिसली. घरी आल्यावर वडिलांनी सांगितलं की ते रस्त्याचे ठेकेदार मला आहेत. त्यांच्याविषयीचा माझा राग वाढला. दुसऱ्या दिवशी ते मुलं माझ्या घराजवळ उभी होती. मी भीतीने पुढे गेले. त्यांनी काहीही केलं नाही, पण माझ्या मनात भीती रुजली. त्या दिवशी पोलीस त्यांच्यासोबत गप्पा मारत होते. मला राग आला. हे बहुत गुंडवा पोलिसांसोबत का आहेत? समीरला भेटल्यावर तो म्हणाला, "या लोकांपासून दूर राहा. हे मारामार्या करणारे आणि लोकांना घाबरवणारे आहेत. स्थानिक नेत्यांच्या आधाराने ठेकेदार झाले आहेत." संध्याकाळी तो मुलगा पुन्हा माझ्या वाटेत होता. त्याने तू खूप सुंदर आहेस" म्हटलं. मी चुपचाप घरी गेले. नंतर एका मुलीकडून पत्र मावमर मिळालं. त्यात अश्लील चित्र आणि प्रेमपत्र होतं. मी घाबरले. समीरला फोन केला तेव्हा त्याने पोलिसांना सांगण्यास सांगितलं. पण मी घाबरले. नोकरी जाऊ नये म्हणून चूप राहिले. चित्रम पाहून माझ्या मनात गोंधळंबो निर्माण झाला. समीरच्या प्रेमात असताना हे गुंडमोह माझ्यावर का? शेवटी मी ठरवलं की समीरशी सर्व काही सांगेन. त्याच्या मदतीवर विश्वास ठेवायचा. मी समीरशी बोलल्यानंतर माझ्या मनात थोडं समाधान वाटलं. त्याच्या शब्दांनी मला धीर दिला. पण तरीही माझ्या मनातलं भीती आणि गोंधळ कमी झालं नव्हतं. त्या रात्री मी झोपू शकले नाही. त्या चित्रांचे प्रतिबिंब माझ्या डोळ्यांसमोर येत होतं. त्यांच्या धमक्या आणि पत्राचा विचार करताना माझं मन अस्वस्थ होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर मी ठरवलं की मी या समस्येला सामोरं जाऊन तिचं निराकरण करायला हवं. मी समीरला पुन्हा फोन केला आणि त्याला सांगितलं, "समीर, मी पोलिसांकडे जात आहे. मला या लोकांपासून सुटका करायची आहे." समीर म्हणाला, "बरं केलंस. मी तुझ्यासोबत आहे."